25. आता आपण तिसरा क्वार्टर फायनलचा मॅच पाले वर्सेस गिरीस. कॅप्टन टीमला घेऊन आपण या, पूर्ण टीमला घेऊन या. पाले टीम आणि गिरीस टीम आपण लगेच या स्पर्धेला स्पॉन्सर म्हणून लाभलेले ते वेल्सपन, ओपेल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मेलविन ऑन्सिगा, GGB ब्रदर्स क्युरे, मदर तेरेसा बेकरी उमेळा, मदर वेलेंकिनी बादल पाटील, PV आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझाईन, प्रथमेश P वनमाली, हिंदुस्तान पेट्रोलियम, माणिकपूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड वसई आणि मिस्टर विजयराव अर्थात सेंट झेवियर कॉलेज. या सर्वांचं योगदान लाभलेलं आहे. टीमची देखील तितकीच मेहनत आहे, या ऑर्गनायझिंग कमिटीची देखील तितकीच मेहनत आहे. आपण विनंती करू दोन्ही टीमला, गिरीस आणि पाले दोन्ही टीमला विनंती आहे, आपण या क्वार्टर फायनल नंबर 3चा मॅच सुरू होतोय. प्रेक्षको, आज संडेचा दिवस आहे आणि फक्त संडे नाही आहे, हा फन डे आहे, एंटरटेनमेंट डे आहे आणि तो एंटरटेनमेंट डे आज सुरू झालाय या स्पर्धेच्या निमित्तानं. आमच्या जोडीला मृदुल देखील आहेत. मृदुला, आता क्वार्टर फायनल नंबर 3चा मॅच थोड्या सौदीमध्ये सुरू होतोय. दोन्ही टीमला पाहिलं माणिकपूर A, माणिकपूर B. आता 4 टीम आहेत, त्या 4 टीम मधल्या 2 टीम आता समोर येत आहेत. त्यामध्ये पाले टीम ज्यानं कालच्या दिवसामध्ये 2 विजय मिळवलेले आहेत तो आहे आणि गिरीज आहे. त्याच्या अगोदर पण मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच त्या प्लेअर ऑफ द मॅच देण्यासाठी आपण विनंती करू. मदर टेरेसा बेकरीचे एरल अल्मेडा यांना विनंती आहे, आपण या आपल्या हस्ते हे मेडल देण्यात येणार आहे. मागच्या मॅच प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच रेशमी आहेत प्लेअर ऑफ द मॅच. एरेल अल्मेडाजी आणि प्लेअर ऑफ द मॅच अर्थात वुमेन ऑफ द मॅच मागच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रेशमी आहेत. अभिनंदन. मागच्या कालच्या दिवसापासून अगदी मेडल आणि बहुधा रेशमी यांनी घरातलं शोकेश वेगळं रचलेलं असेल, कारण तिथे मेडल ठेवायचे आहेत. आता एका पाठोपाठ एक मेडल ठेवायचे, त्यामुळे शोकेशमध्ये जागा ठेवलेत, पण अजूनही मेडल येतील कारण तुम्ही क्वालिफाय केले, चांगला खेळ केलाय. कसं वाटतं ही स्पर्धा खेळून आणि आता मेडलही मिळाले, आपले टीमही क्वालिफाय झाले, ही स्पर्धा देखील चांगली आहे, काय सांगाल? खूप चांगलं वाटतंय ॲक्च्युली. जशी प्रॅक्टिस दिलेली तशी ते खेळतात आहेत आणि एकदम चांगलं खेळतात आहेत, म्हणून मला अजून खूप म्हणजे मेहनत जी घेतली आहे ना त्यांनी ती दिसते आहे फील्डमध्ये, तेवढंच सांगणार. बाकीच्यांना ORS किंवा एनर्जी ड्रिंक लागेल, तुम्हाला त्याची गरज नाही कारण इतकी एनर्जी तुम्हाला कोचने देखील दिली. अभिनंदन तुमचं, कारण चांगला खेळ तुम्ही दाखवलाय. आपण जाऊया पुढच्या सामन्याच्या टॉसच्या दिशेने. फादर असिस रॉड्रिकची आपल्याला विनंती, आपण या, कारण टॉस होतोय. क्वार्टर फायनल नंबर 3चा टॉस नाणेफेक केली जाते. गिरीश टीमसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. ते खेळणार आहेत आता क्वार्टर फायनल नंबर 3चा मॅच. आणि कालचा दिवस ज्या टीमने सुरुवात केली धमाकेदार, ज्यांच्या पाल्यामध्ये प्रत्येक चेंडू आला तो सीमा पार गेला, पालेचा संघ तोही दाखल झालाय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. अंपायर वेदांत दोन्ही अंपायर या.
चला टॉस होतोय फदर अझीज यांच्या बरोबर हातात कॉईन आहे आणि तो कॉईन स्पिन होतोय. एडीचा भरपूर लांब गेलाय, गोल गोल फिरलाय. हा मॅच पण असा लांब जाणार आहे, गोल गोल फिरणार आहे. हा टॉस जिंकलाय पालेच्या संघानं. पाले आपला डिसिजन देखील सांगा, कारण या टॉसची पण करामत असते. जसा तो गोल गोल लांब गेलाय तसा मॅच पण लांब लांब जाईल. टॉसची करामत आहे. शुभेच्छा देताना आपण फादर अझीज रॉड्रिगजी आणि पूर्णपणे एक इन्व्हॉल्वमेंट या स्पर्धेमध्ये त्यांचीही राहिलेली आहेत. प्रत्येक टीमला त्यावरून शुभेच्छाही देतात, प्रत्येक टीमचा प्रोत्साहनही देत आहेत आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक टीमला आपण शुभेच्छा देऊया. पाले संघानं टॉस जिंकलाय आणि बघूया निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. पाले टीमचा ज्यावेळेला त्यांनी टॉस विन केलाय तर आपल्यापर्यंत नक्कीच येणार आहे. पाले टीमनं टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करू. आता गिरीश संघ फिल्डिंग करणार आहे. क्वार्टर फायनल नंबर 3चा मॅच इथे होत आहे. मागचे तिन्ही सामने आपण पाहिले, म्हणजे 2 मॅच खऱ्या अर्थात तिन्ही रंगले, पण मागचे 2 सामने आपण पाहिले जिथे धावा डिफेंड झाल्यात, धावांचा पाठलाग झाला नाहीये. हेही कारण असावं का पाले टीमने बॅटिंग घेतले, की कालच्या दिवसापासून पाले चांगली बॅटिंग करत आहे म्हणून त्यांनी बॅटिंग घेतली. नक्कीच आपण पाहायला गेलं तर पाले संघ एक स्ट्रॉंग लाईनअप आहे. दुसरीकडून आपण पाहत तितकाच एक आत्मविश्वास, त्या प्रकारचा एक मोठा देखील. हॅलो 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 नाही, त्याला कारण मी काय म्हटलं होतं की मागच्या 2 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला नाही, रन डिफेंड झाल्यात. हाही विषय असावा, किंवा पाले टीमनं काल बॅटिंग करताना 100च्या वर केल्यात, तोही विषय असावा. पण आता काय झालंय, क्वार्टर फायनल आहे, नॉकआउट स्टेज आहे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक स्ट्रॅटेजी, प्रत्येक डावपेस, कारण इथे तुम्ही काल म्हटलं होतं ना चुकीला माफी नाहीये, किंबहुना चूक झाली तर परत संधी पण नाहीये. हा नॉकआउट स्टेज आहे, याच्यावरती बरोबर तुम्हाला चाल खेळावी लागते, स्ट्रॅटेजी आखावी लागते. कदाचित ती स्ट्रॅटेजी पालेने आखले. गिरीश संघ त्या स्ट्रॅटेजीवरती विचार करतोय की पालेसारखा मोठा संघ आहे पण त्याला कमीत कमी धावांवरती कसं रोखता येईल, विकेट कसं घेता येईल, त्याची चर्चा कदाचित गिरीश संघ तोही करतोय. नक्कीच त्या प्रकारची आता आपण म्हटलं तर तो कॉन्फिडन्स आहे, त्या प्रकारची ती स्टडी. आता आपण पाहायला गेलं तर टॉप 8 मधून टॉप 12 मधून टॉप 8 पर्यंतची परीक्षा होती. आता टॉप 4 मध्ये जाण्यासाठी समोरचा पालेचा संघ आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर सर्वाधिक धावा ह्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा पाले संघानं ठोकलेल्या आहेत. तो संघ आता उपस्थित आहे, समोर गिरीजचा संघ आहे. दोन्ही संघांना मैदानाचा तितकाच मोठा अनुभव आहे. दोन्ही संघांना देऊया हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बी गिरीज आणि पाले. आणि जसा तुम्ही उल्लेख केला, आता गिरीजला काय करावं लागणार आहे, जसं मोबाईलवरती गेम खेळतो ना, एक लेअर को पार करो दूसरी लेअर कठीणाई वाली आती है, येते कठीणाई वाली, पण ती कठीणाई लेअर क्रॅक करायची आहे, त्याच्यापासून लांब नाही जायचं आहे, ती खेळायची आहे. तर पाले टीमला विजयाची सवय आहे, 2 सामने जिंकून ते क्वालिफाय झालेत. त्याच्यामुळे जी विजयाची लय आहे ना, जसं तुम्ही म्हणता जो विनिंग स्ट्रीट आहे त्याच्यावरती ते कायम राहणार. तर गिरीज त्या विजयाला खंडित करण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी गिरीज ही रेडी राहणार. नक्कीच आपापल्या पोझिशन मध्ये आपण या. गिरीज संघ आपण आपापल्या पोझिशन मध्ये यायचंय. पाले संघ आपले सलामीवर फलंदाज आता मैदानाच्या दिशेनं रेडी आहेत. आयोजित वेल्सपून कप 2025 एक हॅलो हॅलो चला मॅचला होते सुरुवात, टाळ्यांचा गजर येणार आहे. पाले वर्सेस गिरीजचा मॅच.
क्वार्टर फायनल नंबर 3 चा मॅच होतो स्टार्ट. नो बॉल नो बॉल. ही पालेची ओळख आहे, ही पालेची ओळख आहे. ही त्यांनी ओळख कालच्या दिवसामध्ये निर्माण केलेली आहे की आक्रमक खेळणं, अटॅकिंग खेळणं ही त्याची ती ओळख आहे आणि ती कायम ठेवले. बॅटच्या आतल्याकडे लागला, आतल्याकडे लागलाय. थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी आहे कारण रियान नॉन स्ट्राईक एंडला आहे. कालच्या दिवसामध्ये ती स्ट्रायकर एंडला होती जी MCA खेळ आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केलं आहे. पण आज जर पाहिलं तर पाले टीमनं वेगळ्या डावपेचातनं आलेत. धक्का द्यायचा आहे त्यांना, गिरीजला द्यायचा आहे. गिरीजसाठी काय माहिती आहे का की मागचा एक मॅच चांगला नाही गेला पण एक सामन्यामध्ये चांगलं केलंय. आपण केलेल्या चांगल्या कामगिरीला आठवायचं आहे, आपण केलेल्या चांगल्या खेळाला पुन्हा एकदा तुम्हाला आठवायचं आहे. जर आपण क्वालिफाय झालोय तर आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आपण टॉप 8 मध्ये आलोय, आपल्याला टॉप 4 मध्ये जायचं आहे, किंबहुना टॉप 2 मध्ये जायचं आहे. पाले तो विचार करतोय. धोनीला एक वंडी, सेरीना मागच्या एका मॅच मध्ये एक मॅच विनिंग खेळी तिने देखील साकारली होती. ती गोलंदाजीला बॉलिंग मार्क वरती. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. मागे गेलं, खेळलं, संधी होती धावाची, थोडासा वेळ घेतला. एक रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. क्वार्टर फायनल नंबर 3 चा मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. फिल्डिंग 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 जबरदस्त, मस्त, छान 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 फिल्डिंग. यावेळेला पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि एक बॉल बाकी आहे का 1 to go. मागे गेला, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका. खराब फिल्डिंग आणि खराब फिल्डिंगचा थोडा फटका बसतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपताना स्कोर जाऊन पोहोचलाय 21-21. पाली संघ खेळतोय आणि पाली 21. रिन्सिया दुसरी ओव्हर घेऊन रेडी आहेत. फिल्डिंग 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 रोखला जरूर पण 2 रन. एक वनडी मध्ये गेला, त्याच्यामध्ये 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतील. मागच्या दोन्ही मॅच मध्ये आपण एका मॅच मध्ये 75 रन पाहिले, एका मॅच मध्ये 82 रन पाहिलेत. रियान नॉन स्ट्राईक एंडला आहे. मागच्या कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केलेत, पण आता आज कमाल जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला प्रोनेलिडा देखील तितकीच कमाल करते. रियान जसं क्रिकेटमध्ये तिचं कसं पाहिजे तसं फुटबॉलमध्ये देखील तितकीच कुशलता ती दाखवते. त्याच्यामुळे दोन्ही खेळामध्ये आज प्रगती करताना ही खेळाडू अजून एक सिक्सर. आपण रियानला पाहिलं पण आजचा दिवस कदाचित प्रोनेलिडा जी आता बॅटिंग करते 28 वरती 8 चेंडूमध्ये 28 रन तिने केल्यात. टीमची स्कोर झालाय 35. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 1 रन. एक रन. 36. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 2 बॉल बाकी आहेत. 36. खराब फिल्डिंग गिरीज. खराब फिल्डिंगचा फटका तुम्हाला नक्कीच इथे बसतोय. बॅकफुटला गेलं, जागा बनवली, खेळलं, चेंडूला पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर आणि स्कोर जाऊन पोचलाय तो
40-40 फिल्डिंग. एक रन ऍड होईल. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचला 41. यानंतर क्वार्टर फायनलचा शेवटचा मॅच इथे मुळगावचा संघ खेळणार आहेत. दोन ओव्हर आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर 41 फॉर नो लॉस. एकही विकेट अजूनही गमावला नाहीये पालीच्या संघानं. बॅकफुटला गेला. अजून एक फटका खेळलाय. जसं आपण उल्लेख केलाय क्रिकेटमध्ये कसं आहे तसं फुटबॉलमध्ये देखील तितकंच एक चांगला खेळ तिथेही ती दाखवते. आज क्रिकेटमध्ये आहेत तिथे आपला हात आजमावतोय अर्थात बॅटिंग तिची चालले. कालच्या दिवसामध्ये आईस रन स्कोर होता. पुन्हा एकदा फटका. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. स्कोर 53. नक्कीच 2.2 चेंडूंचा खेळ आहे. 53 धावा फलकावर आहे. तर काय खेळ आहे यावेळेला. डाऊन द ग्राउंड आहे. त्या कॅल्क्युलेशन न खेळते. उत्कृष्ट लेदर क्रिकेट आहे. उत्कृष्ट फुटबॉल खेळते. अनेक मोठमोठ्या खेळांमध्ये आज अंडाराम क्रिकेटमध्ये. आज वसई तालुक्याचं अंडाराम क्रिकेट म्हटलं तर सर्वात प्रेमळ क्रिकेट आपण पाहायला गेलं तर हे अंडाराम क्रिकेट आहे. अंडाराम क्रिकेट आपण पाहतोय म्हणजे एक असं क्रिकेट ना जे छोटंसं असं मैदान, परंतु ते छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल ना तर ते हे अंडाराम क्रिकेट आहे. आणि हेच ते अंडाराम क्रिकेट आज आपण पाहतोय. एक रन डिक्लेअर झोन मध्ये जातोय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पायलटी मोठी धावसंख्या उभारताना दिसतो. कालच्या दिवसामध्ये जसं आपण चर्चा केली होती 100च्या पार धावसंख्या स्कोरबोर्ड आपण पाहिला होता कालच्या दिवसामध्ये, ज्यामध्ये रियानची खेळी चांगल्या पद्धतीनं साकारण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तीच स्ट्रायकर रेनला पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. रियान आता काय झालं की षटकार ठोकल्यानंतर चौकार कसा ठोकावा, बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच. आणि खेळाडू असा आहे ना, म्हणजे मोठा सामना असला की आपला खेळ उंचावते. बडे मंच का बडा सरपंच तसा असतो. तसा मोठ्या मॅच वरती मोठा सरपंच आणि लागला बरोबर पंचही चांगला लगावलाय आणि असा उकार आलाय. पहिल्या 3 षटकांचा खेळ 63. मुख्य स्क्रीनवर आपण नक्कीच पाहतोय आयोजक आणि आयोजकांची तितकीच मोठी मेहनत आहे. आज आपण पाहतोय संपूर्णतः महिला वर्ग असेल, संपूर्णतः ते पुरुष वर्ग असेल, तितकीच मोठी मेहनत अगदी बारकाईनं लक्ष दिलं जाते. कुठे काय कमी तर नाही आहे ना आपल्या स्पर्धेत. आणि ह्या सर्व गोष्टींची बारकाईनं काळजी घेत असताना आपण पाहतोय. मॅचच्या दिशेनं तुर्तास पुन्हा एकदा वळतो. आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलक 64 आहे. 64 धावा धावफलकावर. थोडंसं फंबल आहे. तुर्तास सिंगल धावफलकावर आपण पाहतो. दुसरीकडे रियान वैयक्तिक 9 चेंडू 31 धावेंची खेळी. एक अफलातून खेळ आतापर्यंत पाहतोय. रियाना स्वतःला म्हणते कि ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक वेळेला हा स्पर्धेतील मला सर्वाधिक मोठा षटकार आहे. हा फटका खेळताना बघितला तर थोडासा नी बेंड केला होता, गुडघ्याला वाकवलं होतं. थोडासा झुके थे लेकिन प्रणाम केले नाही, परिणाम केले. परिणाम साधायचा होता. प्रणाम करायला वाकले नव्हते तर परिणाम साधायचा होता. आणि तो परिणाम जसा तुम्ही बोलले ना, सर्वात बिग हिट षटकार ठोकलाय. आणि तो परिणाम असा झालाय की आता प्रतिस्पर्धेच्या म्हणजे मनावरती देखील तो आघात करून गेलाय.
तो फटका जरूर खेळाय कडक पण डिक्लेअर 1D आहे. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्ड मध्ये. आणि पाली टीमची अशी हीच ओळख आहे, आक्रमक खेळणं. कालच्या दिवसामध्ये देखील असाच आक्रमक रूप आपण पाली टीमचं पाहिलं होतं. ॲज अ ओपनर दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. 78 धावा धावफलकावर. यावेळेला थोडासा चेंडू वळून घेतोय. 2 धावा अगदी चपळाईनं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 80 धावा. 80 धावा धावफलकावर येत असताना आता शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा येणार, किती धावांचं टार्गेट येणार. डाऊन द ग्राउंड खेळला. कॉम्बिनेशन फील्ड. थोडासा फंबल आहे. जातोय चेंडू सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 84 धावा धावफलकावर कुठल्या जातात. 85 धावांचं लक्ष आहे. या अगोदरचा सामना काय होता, 83 धावांचं आव्हान होतं. आता 85 धावांचं आव्हान आहे. आता गिरीजला काय करावं लागणार आहे, गिरीजच्या टीमला काय करावं लागणार. ऐसी की तैसी 85 वाला खेळ आहे. 85 करायचे आहेत. असंही खेळा तसंही केला. बाउंड्री मारा, सिक्सर मारा, रन बनवा. कारण याचा विचार जास्त करू नका की आता बॉलिंग काय झाली, बॉलिंग मध्ये काय चुका झाला. त्याच्यापेक्षा आता बॅटिंग कशी करायची त्याच्यावरती विचार करा. कारण आपण ज्यावेळेला 4 व्हीलर चालवतो ना, पुढे आपला मोठा आरसा असतो पुढे जाण्यासाठी. मागे बघण्यासाठी 2 छोटे मिरर असतात मागे बघण्यासाठी. जास्त वेळ मागे नाही बघायचं. एक तर जास्त वेळ मागे बघलं तर मान आकडेल. त्यामुळे मान आखडणार नाहीये. मागे जास्त बघायचं नाहीये. पुढे जायचं आहे तर पुढे जायचं आहे. तर मग 85 रन कशा बनतील याचा विचार करायचा आहे. तुम्ही 84 त्यांनी कशा बनवल्या याचा विचार केला तर कदाचित पुढे जाता येणार नाही. एक किंबहुना असा विचार करा, ते जर 84 बनवू शकतात तर आम्ही 85 करू शकतो. याच विश्वासानं खेळायचं आहे. त्याच्यामुळे हा मॅच तसा आहे. पालीची बॅटिंग आपण बघितले. गिरीज बॅटिंगला येणार आहे. क्वार्टर फायनल नंबर 3 चा मॅच सुरू आहे. क्वार्टर फायनल नंबर 4 चा मॅच जिथे मुळगाव संघ खेळणार आहे सुळणा संघाशी. क्वार्टर फायनल नंबर 4 2 टीम त्यानंतर येतील मुळगाव आणि सुळणा. नक्कीच दोन्ही संघांनी आपण रेडी राहायचंय. मुळगाव आणि चुलना संघ आपण देखील रेडी राहायचंय. यापुढील मॅच आपला असेल टॉप 8 चा शेवटचा सामना असेल. परंतु आता टॉप 8 मधील तिसरा सामना, ज्या ठिकाणी लक्ष एक नक्कीच भलं मोठं लक्ष आहे. 24 चेंडू 85 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. चला फलंदाज पाठवायचे. पंच सामना चालू करून घ्यायचंय. 85 येस. आपल्यामध्ये रोहन आल्मेडा उपस्थित आहेत व त्यांच्या पत्नी सौ सिल्विया आल्मेडा. मी त्यांचे हार्दिक स्वागत करते आणि मी प्रीती हिला विनंती करते की तिने 2 शब्द बोलावे रोहन विषयी. जसे फुलांचे सुगंध देणे ठरलेले, जसे फुलांचे सुगंध देणे ठरलेले, तसे तुमचे जीवन परोपकाराने भरलेले. जसे सूर्याचे प्रकाश देणे ठरलेले, तसे तुमचे जीवन सत्कार्याने भरलेले. असे आपणास लाभलेले आजचे माननीय प्रमुख पाहुणे श्री रोहन मरियान आल्मेडा. वेल्स्पन ग्रुपच्या सौजन्याने इंटर पॅरिश वुमन टूर्नामेंट चषकाची आर्थिक धुरा सांभाळणारे श्री रोहन म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. मित्रांच्या मनावर राज्य करणारे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे, दातृत्वाचे वरदान लाभलेले, आपल्या सहवासात येणाऱ्या लहान थोरांची मने जिंकणारे, आपल्या विनोदी वृत्तीने सर्वांना खेचून घेणारे, आनंद पेरणारे आणि विशेष म्हणजे
विमन एम्पॉवरमेंटसाठी झटणारे आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी सौ सिल्वी अल्मेडा ह्या सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. तर आम्ही आजच्या दिवशी देखील त्यांचं स्वागत करतो. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. थँक्यू. येस, मॅचच्या दिशेने वळतोय आलेले अतिथी आणि खऱ्या अर्थानं आज ह्या स्पर्धेच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे सर्व अर्थातच रोहन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संत मायकल चर्च माणिकपूर आयोजित वेल्सपून कप 2025 इंटर पॅरिस वुमेन कप आपण पाहतोय, ऐकतोय. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेतील आता सुपर 8 मधील तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय. येणारे 24 चेंडू 85 धावांचं लक्ष आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग त्या फ्लाइंग स्टार्टनं केलाय. यावेळेला डाऊन द ग्राउंड सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल. येस नो परंतु नो ना. आता डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धावेना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 15 धावा या धाफकावर दोन्ही. म्हणजे सेरेनाने मागच्या मॅच मध्ये तर चांगला खेळ केला होता. आता पुन्हा एकदा तो खेळ तुम्हाला रिपीट करायचा आहे. मागे जसा तुम्ही खेळ केला ना, म्हणजे एखादा व्हिडिओ ज्या वेळेला आपण बघतो युट्यूबवरती किंवा मोबाईलमध्ये, त्यावेळेला वेळ नसतो, मग तो पॉज करून ठेवतो. वेळ भेटला का पुन्हा एकदा रिप्ले करतो. आता सेरेनाला त्याचा खेळ रिप्ले करायचा आहे. मागे जसा तुम्ही खेळ केला तसा त्याचा तो खेळ पुन्हा एकदा चालू ठेवायचा आहे. तो जर चालू ठेवला तर हा मॅच गिरीश संघ विजयी होऊ शकतो. कारण हे 2 खेळाडू आहेत ना, रुथ आणि सेरेना, हे जर खेळपट्टीवरती राहिले, पुढचे 10-12 बॉल चेंडू त्यांनी खेळले तर कदाचित मॅच गिरीश जिंकू शकतो. आणि हीच गोष्ट पाली टीमला माहिती आहे, म्हणून ते काय करणार, या 2 खेळाडूंचा विकेट गडी बाद करण्याचा प्रयत्न ते करणार. नक्कीच सेरेना असेल, रुथ असेल, 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. सामना फिनिश करणं जाणतायत, सामना खल्लास करणं जाणतायत आणि ती पार्टनरशिप अजून जर का 1 ते 2 वर राहिली तर सामना फिनिश होऊ शकतो. अतिशय चांगला उल्लेख आणि त्या पार्टनरशिपला आता तोडण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी क्षमासावी 3 चेंडूंचा खेळ आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 16 धावा ह्या धाफकावर आहेत. चांगली सुरुवात आहे. जसं तुम्ही म्हटलं, पार्टनरशिपचा भागीदारी नक्कीच जमणं गरजेचं आहे. कारण एक साझेदारी, एक भागीदारी तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं. चांगला खेळ जर तुम्ही केला तर ते विजयाच्या पर्यंत तुम्ही जाऊ शकतात आणि ते माहिती आहे. म्हणून ही पार्टनरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने होणार, असं नाही की नाही होणार. पाली टीमला तो विकेट पाहिजे. एक विकेट जो या जोडीला तोडेल. चेंडू बरोबर खेळलाय, एक रन डी झोन मध्ये जातोय. शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं, समोर चेंडू जात होता, डी झोन मध्ये जातोय. हळूहळू थोडीशी स्तब्धता आहे, शांतता आहे, कारण मॅच स्लो मुव्हिंग आहे सध्या तरी. आपण नक्कीच चांगली सुरुवात आहे. 2 खेळाडूंमधून त्या प्रकारची सुरुवात झाली. पुन्हा एकदा सायरिना 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखा पार. चौकार मागे गेला आणि सेरेना आहे तर पुन्हा एकदा सरळच खेळणार. सरळ फटका खेळलाय, अगदी वेगानं चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर जातोय. पाटला काय 85, म्हणून मी उल्लेख केला होता. सलोनी आहे बॉलिंग वरती, पहिल्या ओव्हरती चालते, पण तिच्या समोर आव्हान तितकंच आहे, खडतर आहे. कारण समोर इनफॉर्म फलंदाज, फॉर्म मध्ये फलंदाज सेरेना. ओ बीट केलंय. ओयूटी अर्थात आउट.
पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 21 धावा धावफलकावर नक्कीच आहेत. पहिला गडी गमावला आणि त्यानंतर थोडा जपंचांचा डिसिजन. नो +1 1+1 2 धावा धावफलकात ऍड. 23 धावा पहिल्या 6 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. लक्ष एक भलमोठं नक्कीच धावफलकावर आहे. 85 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. पुन्हा एकदा बॅफूट लेवून ढकलण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे. बॅटची कडा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड आहे. बघा जरी बाद झाली तरी क्रमांक 3 वरती बॅटिंग वरती जे बॅट्समन आले त्यांनी विचार करायचा की ही संधी लिन्सिया, कारण अशी संधी आहे आणि दुसऱ्या बाजूला रुथ आहे आणि त्याच्यामुळे तिच्या बॅटमधनं धावा तर नक्कीच आपण येताना पाहणार आहोत. पण संधी तुम्हालाही मिळाली आहे. क्रमांक 3 महत्वाचा असतो. आपल्या टीमच्या खेळीला थोडासा आकार देण्याचं काम तुम्ही करायचं आहे. सिक्सर, फुल टॉस बॉल चाललाय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंचाकडनं इशारा येणारच आहे. एक 1.2 चेंडूंचा खेळ 35 धावा धावफलकावर आहेत. रुत आहे तो सब कुछ मुमकिन आहे. तिला मैदानात राहणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारचा आता तो खेळ रुत या वेळेला मैदानात दाखवते. काय खेळ आहे, अफलातून खेळ. पालीची टीम तिथे खेळतात आणि बरोबर फादर मिल्टन यांचं देखील शुभागमन झाले आपल्या टीमला तिथे प्रोत्साहन देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या पॅरिस वुमेन क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ते देखील आले. तर आपलंही सहर्ष स्वागत आहे. पाली चर्चचे पॅरिस प्रिन्स मिल्टनजी ते देखील दाखल झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. कारण त्यांनी पाहिलं की अशा पद्धतीनं महिलांचं क्रिकेट, वुमेन्स क्रिकेट जी आज संधी निर्माण केलेली आहे या सेंट मायकल चर्च माणिकपूरच्या माध्यमातून आणि ते इथे दाखल झालेत. पालीचा टीम एका बाजूला खेळते, दुसऱ्या बाजूला गिरीजचा संघ आहे. गिरीजचा संघ देखील आहेत. 1 रन डिक्लेअर होईल. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड देखील तितकंच महत्वाचा आहे कारण 85 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि स्कोर आता धावून पोहोचलाय तो 43. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर स्कोर बरोबर आहे. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि स्कोर किती आहे? 44. 44 आहेत. 12 चेंडूमध्ये तुम्ही 44 केल्यात. 12 चेंडूमध्ये 41 करायचे आहेत गिरीजला. तर मागच्या 2 षटकामध्ये पाली टीम भरपूर धावा तुम्ही खर्च केल्यात. आता इतक्या धावा जर जास्त खर्च केल्या तर मग 84 धावा करून तुम्ही पराभवाच्या छायेत जाऊ शकता. हे षटक निर्णायक आहे. हे षटक महत्वाचं आहे. स्कोर 44 आणि बॉलिंगसाठी ग्रीनल 12 चेंडू 12 बॉल 41 रन. नो बॉल कारण पाय उचलला गेला होता. नो 1+1 2 अंपायर. नो +1 आहे ना, 2 धावा ना. नो +2 आहे काय 1 आहे? ओके 3 रन आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर पण डिक्लेअर झोन मध्ये आहेत. आता पाली टीम पण तेच करते की बाबा 1 रन झाला तर ठीक आहे, बाकी जास्त स्कोर द्यायचा नाहीयेत. बाउंड्री सिक्सर लगावून द्यायच्या नाहीयेत आणि तोच प्रयत्न आता ग्रीनल जे बॉलिंग. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये कदाचित या मॅचची दिशा दशा ठरवली जाणार. सामना कुठल्या दिशेला जाणार आणि या दोन्ही टीमची काय दशा होणार असा हा मॅच आहे. त्या प्रकारचं इक्वेशन देखील आहे. 11 येणारे 11 चेंडू हा काय येतोय. पंचांचा डिसिजन षटकार आहे. जातोय चेंडू सीमारेखा पार. 10-31 इक्वेशन आहे. आतापर्यंत धावफलकावर धावा आपण पाहायला गेलं तर 54 आहेत. 2.2 चेंडूंचा खेळ 54 धावा. 54 धावफलकावर आता आपण पाहतोय.
रिन्सी आहे, चांगली फलंदाजी आतापर्यंत रिन्सियाची राहिली. यावेळेला प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे आणि हा दबाव आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू थोडासा बाहेर आहे. अतिरिक्त धावेने धावफलकात भर पडला जातोय. काय झेल टिपला जातोय. सॅन्सिया अगदी नजर होती म्हणून मागून आवाज आला सॅन्सिया आपने अच्छा कॅच लिया. मागे तोच आवाज आला होता. सॅन्सिया तिथे होती आणि तिला मागून आवाज आला की आपने अच्छा कॅच लिया. कारण हा कॅच महत्वाचा ठरू शकतो. एक सिक्सर आला होता, षटकार आला होता. त्यानंतर कदाचित स्कोरबोर्ड जो वेगानं चाललाय, तुम्ही उल्लेख केलाय वेगानं चाललाय. 55 30 रन करायचे आहेत. 9 चेंडूचा 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 30 रन करायचे आहेत. याचा अर्थ पुढच्या 3 चेंडू मध्ये किमान 10-12 धावा पाहिजे, रन पाहिजे जर जिंकायचं आहे तर. 9 चेंडू 30 रन. 9-9-30 इक्वेशन आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, प्रभावी क्षेत्ररक्षण आहे. कॅचेस विन द मॅचेस असं आपण ऐकतोय, पाहतोय. परंतु ह्या सामन्यामध्ये काय होणार. आता येणारे 9 चेंडू 30, आतापर्यंत 55 धावा धावफलकावर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, कोणत्याही प्रकारचं फंबल नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये आता सिंगल धावेने धावफलकामध्ये भर पडला जातोय. 56 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 8-29. येणारे 8 चेंडू 29 अजून देखील धावफलकावर लागावायचे आहेत. येथून येणारा चौकार षटकार नक्कीच थोडासा समोरच्या संघासाठी हा डोकंदुखी ठरेल. परंतु अतिरिक्त धावा येतात. थोडासा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप्स आहे. सर्व काही कारण इतका मॅच आहे, प्रेक्षकांचा तिथे आवाज आहे, त्याच्यामुळे दडपण येणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे दबाव येणं स्वाभाविक आहे. पण या दबावामध्ये चांगला खेळ रूसचा चाललाय. स्वतःला सांगायचं आहे, चेहऱ्यावरती थोडंसं स्मित हास्य आणायचं आहे, थोडासा स्माइल आणायचं आहे आणि सांगायचं आहे की इथूनही आपल्याला बाहेरच आहे. बेझिझक मुस्कुराइए जो भी गम है. जे काय टेन्शन आहे ना त्याला थोडं स्माइल केलं तर कदाचित टेन्शन निघून जातं. बेझिझक मुस्कुराइए जो भी गम है, जिंदगी में टेन्शन किसको कम है. धावा झाल्या 63. 63. 22 रन पाहिजे. 22 रन पाहिजे. 7-22. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. एखादा डॉट बॉल, एखादा विकेट, एखादा चौका, डॉट बॉल विकेट. आवश्यकता नव्हती त्यावेळेला विकेट आलाय. पण मॅच संपला नाही, कारण क्वार्टर फायनल नंबर 1 जो मॅच झाला होता ना त्यावेळेला 6-21चा मॅच काय झाला होता बघितलं होतं. आता 6-22 आहे, थोडासा पुढे आहे. म्हणून म्हटलं ना बेझिझक बिंदास मुस्कुराइए जो भी गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है. अच्छा और बुरा ये तो अपना अपना भ्रम है. जिंदगी का असली नाम ही कभी खुशी कभी गम है. असं आहे. टेन्शन प्रत्येकाला आहे, टेन्शन आहे. या टेन्शन बाहेर यायचं आहे. 6 बॉल 6 चेंडूचा खेळ आहे आणि 22 रन तुम्हाला करायचे आहेत. नक्कीच आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय एक चांगलं दृश्य आहे. संत मायकल चर्च माणिकपूर विभाग आणि तेथील हे आपण मुख्य स्क्रीनवर एक प्रेमात पाडणार असं हे दृश्य पाहतोय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. येणारे 6 चेंडू मॅच इक्वेशन काय दर्शवत आहे. 6-22 आहेत. सुलना टीम कॅप्टन आणि त्यांच्या समोर आपण बघितलं तर मुळगाव टीम कॅप्टन रेडी राहा. 6-22 चा खेळ आहे. पहिला चेंडू चाललाय बाबा, कॅच आउट. याच्याने 2 गोष्टी साधल्या गेल्या. एक तर पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय, त्याच्यामुळे हे जे टार्गेट आहे थोडंसं कठीण. आणि दुसरी गोष्ट आहे त्यावरती चर्चेला येणार आहे, पण पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन कदाचित रियाने ते दाखवले. मी फक्त ॲज अ बॅटर म्हणून नाही या टीम मध्ये, ॲज अ बॉलर म्हणून. कदाचित शेवटच्या स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट, शेवटच्या ओव्हरला स्पेशालिस्ट साठी बॉलिंग वरती आले. म्हणून अजून मॅच संपला नाही. मॅच संपला नाहीये. मॅच किंवा मॅच तर आता खऱ्याच्या अर्थानं चालू झालाय. आता ती काउंटडाऊन चालू झालंय. 22चा पाठलाग करायचा होता. अजून एक जुडी आहेत बॅटिंग वरती. 3 चेंडू आणि रन करायचे त्या 10. सर परंतु 2 षटकार आल्यात. आता डाऊन द ग्राउंड खेळायचं आहे. 3 मध्ये 2 षटकार आल्यात. 2 षटकार आल्यात. 3 मध्ये 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 2
10 धावींची गरज आहे. तो येणार का स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये? आता काय आहे, झेल टिपला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे आतापर्यंत पाले संघ. तितकीच फलंदाजी आहे, तितकीच गोलंदाजी आहे, परंतु त्याहून अधिक क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणामध्ये प्रभावित केलंय पाले संघानं. नाही, ते क्षेत्रच असं आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटलं क्षेत्ररक्षण म्हणजे काय आहे, ते क्षेत्र असं आहे की तुम्ही जर रक्षण केलं तर टीमचं रक्षण होणार. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. 2 चेंडू 2 10. लॅरिसा बॅटिंग वरती आहेत. शेवटचा 1 चेंडू आहे. आता 1 मध्ये 9 बनायचं म्हणजे इथे चमत्कार पाहिजे, मिरॅकल. ऐसे नहीं कि चमत्कार होते नहीं, खाली बार बार नहीं होते. और यहाँ होगे तो उस चमत्कार को नमस्कार भी करेंगे, चमत्कार झाला तर. नक्कीच लक फॅक्टर गरजेचं आहे, परंतु ती येणार का? नव्हे, सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम, अतिशय चांगला खेळ आपला राहिलाय. पाले संघ, गिरीश संघ आपला देखील चांगला खेळ राहिला. आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम, टॉप 4च्या दिशेनं अजून एक तिसरा संघ आपल्या भेटीला येतोय. संघाचं नाव आहे पाले. आपल्यामध्ये पाली धर्मगामाचे पॅरिश प्रिस्ट फादर मिल्टन घोन्साल्विस उपस्थित आहेत. आम्ही माणिकपूर धर्मग्रामातर्फे तुमचे हार्दिक स्वागत करतो फादर. मी प्रमुख पाहुणे रोहन आल्मेडा यांना विनंती करते की त्यांनी भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानावे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून पुढे आलेत आणि फादर मिल्टन आहेत. त्यांच्या हस्ते हा मेडल इथे प्रदान करण्यात येतोय. तुमचं अभिनंदन आहे. कसं वाटतं ही स्पर्धा खेळून, किती एन्जॉय केलं? ओके, सो ॲक्च्युली खरं सांगाल ते इन वसई दिस इज द फर्स्ट टाइम where I've seen such a great event. Like really hats off to Manipur first of all. Okay, and second thing is I'm standing over here because of my team. They mean everything to me. ते आहेत म्हणून मी आज इकडे आहे. थँक्यू. थँक्यू, अभिनंदन आहे तुझा. एक सांगते तिनेही केले की क्रिकेटमुळे जे नाव मिळालं, कदाचित क्रिकेटनं जी ओळख निर्माण करून दिली, त्यामुळे आज तिला बघताय. आणि तिने सांगितले अशा पद्धतीनं आयोजन नसतं तर खेळण्याची संधी मिळाली नसती. त्याच्यामुळे आयोजकांचा देखील तितकंच रोल महत्त्वाचा आहे. फादर मिल्टन यांच्या जोडीला फोटो सेशन केलं जाईल. त्यानंतर दोन्ही टीमला विनंती आहे, सुलना टीम आणि दुसऱ्या बाजूला मुळगाव टीम, आपण रेडी राहा. आपण बरोबर लाईन अप करून घ्या, कारण आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. दोन्ही टीम आता बरोबर मैदानावरती दाखल होतील. ही स्पर्धा तशी आहे, म्हणजे वेस्टर्न कप 2025 आपण बघतोय. सेंट मायकल चर्च माणिकपूर प्रेझेंट इंटर पॅरिश